विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी विल स्टडी अबाउट एअर पोल्युशन. एअर पोल्युशन, वायू प्रदूषण. ओके, आज आपण एअर पोल्युशनचा अभ्यास करणार आहोत. ओके, सी ऑन द स्क्रीन देर आर 3 पिक्चर्स इन फ्रंट ऑफ यू. स्क्रीनवर तुम्हाला 3 चित्र दिसत आहेत बघा, आहेत ना? सी व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन दिस 3 पिक्चर्स. काय सिमिलॅरिटी आहे या 3 चित्रांमध्ये, काय साम्य आहे सांगा बरं. ओके, तुम्हाला धूर दिसतोय बघा. फर्स्ट पिक्चरमध्ये, सेकंडमध्ये, थर्डमध्ये धूर दिसतोय, साम्य दिसतंय, सिमिलॅरिटी आहे. कारखान्यातून बाहेर पडणारा धूर दिसतोय, इथे वाहनांमधून बाहेर पडणारा धूर दिसतोय, इथे वणवा किंवा आग लागल्यामुळे तयार होणारा धूर दिसतोय. दॅट मीन्स देर इज द लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून बघा काय होतंय, लार्ज स्केल इमिशन म्हणजे मोठ्या प्रमाणात इमिशन होतंय, उत्सर्जन होतंय. कशाचं? धुराचं. ओके, देर इज लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. वेगवेगळ्या माध्यमातून धुराचं मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत आहे. दिस स्मोक म्हणजे हा धूर, दिस स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ द ॲटमॉस्फिअर. आपलं जे वातावरण आहे आपल्या सभोवतालचं, त्याच्यामध्ये काय होतो, हा धूर डायरेक्टली मिक्स होतो, वातावरणात मिक्स होतो. ठीक आहे. आणि या धुरामध्ये काय असतात, हार्मफुल सबस्टन्सेस म्हणजे घातक घटक असतात. द स्मोक कंटेन्स हार्मफुल सबस्टन्सेस अँड डिस्टर्ब्स द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. हवेतील जो घटकांचा समतोल आहे तो बिघडवतो हा धूर. ठीक आहे. यालाच काय म्हणतात, हवेचे प्रदूषण किंवा वायू प्रदूषण. इट इज कॉल्ड एअर पोल्युशन. Okay, we have to write the definition of air pollution in notes. Okay, see definition of air pollution. आपण एअर पोल्युशनची व्याख्या लिहूया. बघूया. The imbalance between the constituents of air. Imbalance between constituents of air म्हणजे हवेतील घटकांचा असमतोलपणा. ड्यू टू, कशामुळे? ड्यू टू द इमिशन ऑफ स्मोक म्हणजे धुराच्या उत्सर्जनामुळे. कंटेनिंग हार्मफुल सबस्टन्सेस म्हणजे घातक पदार्थ असलेल्या धुराच्या उत्सर्जनामुळे हवेतील घटकाचा जो असमतोलपणा आपल्याला आढळतो त्यालाच काय म्हणतात, हवेचे प्रदूषण, एअर पोल्युशन. घातक पदार्थ असलेल्या धुराच्या उत्सर्जनामुळे हवेच्या घटकांमध्ये जो असमतोलपणा मिळतो त्याला वायू प्रदूषण असे म्हणतात. द इम्बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर ड्यू टू द इमिशन ऑफ स्मोक कंटेनिंग हार्मफुल सबस्टन्सेस इज कॉल्ड एअर पोल्युशन. ओके, आता हे एअर पोल्युशन होण्याची कारणे काय आहेत ते पाहूया. कॉजेस ऑफ एअर पोल्युशन. Causes of air pollution. First one, combustion of fuels. Fuels mean इंधने. Combustion म्हणजे ज्वलन. Combustion of fuels in vehicles and in big industries. ओके, म्हणजे वाहनांमध्ये, मोठमोठ्या उद्योगधंद्यांमध्ये इंधनाच्या ज्वलनामुळे एअर पोल्युशन होतं. हे कारण आहे एअर पोल्युशन होण्याचं. सेकंड वन, इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युएल्स लाईक वूड अँड कोल. लाकूड, कोळसा यासारख्या इंधनांच्या अपूर्ण ज्वलनातून, इनकम्प्लीट कंबशन, अपूर्ण ज्वलनामुळे पण एअर पोल्युशन होतं. ओके, घातक वायू उत्सर्जित होतो. ओके. थर्ड वन, ट्रान्सपोर्टेशन. तिसरं कारण काय? परिवहन, वाहतूक. वाहतुकीमुळे काय होतं, एअर पोल्युशन होतं. हे एक कारण आहे.
वाहतूक पण कारणीभूत आहे एअर पोल्यूट होण्यासाठी. 4th वन, ओपन बर्निंग ऑफ गार्बेज वेस्ट. म्हणजे स्वयंपाकघरातून वगैरे दुकानातून टाकून दिलेलं अन्न, इतर पदार्थ वगैरे त्यांचं ज्वलन केलं, ओपन ज्वलन केलं ओपन स्पेसमध्ये, तर ते कशाला कारणीभूत होतं? एअर पोल्युशनला. ओके. 5th वन, कन्स्ट्रक्शन अँड डेमोल्युशन. कन्स्ट्रक्शन मीन्स इन मराठी बांधकाम. आपल्याला माहिती आहे बांधकाम करताना तिथे काही रॉ मटेरियल्स असतात, ते लागतात, कट वगैरे केले जातात वगैरे, त्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. डेमोल्युशन मीन्स स्फोटक द्रव्य वापरून इमारती, पूल, शहरे उद्ध्वस्त करणे. तर हे उद्ध्वस्त पण आलं म्हणजे इथे पण काय होतं? एअर पोल्युशन होतं. ओके. 6th वन, ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज. बघा, कृषी क्षेत्रात बघा पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स वगैरे वापरले जाते, फवारणी केली जातात, बरं ना, फवारणी केली जाते. त्याच्यामुळे पण काय होतंय? मोठ्या प्रमाणावर एअर पोल्युशन होतं, हवा प्रदूषण होतं ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीजमुळे. ओके. नेक्स्ट, यूज ऑफ केमिकल अँड सिंथेटिक प्रॉडक्ट्स. बघा आपल्या घरामध्ये केमिकल आणि सिंथेटिक प्रॉडक्ट्स वापरले जातात बघा, क्लीनर्स वापरतात, परफ्युम्स वापरतात वगैरे, यांच्यामुळे पण एअर पोल्युशन होतं. नेक्स्ट, वाईल्ड फायर्स मीन्स प्रचंड प्रमाणावर भडकलेली आग, याच्यामुळे हवा प्रदूषण होतं. तसंच अत्यंत ज्वालाग्राही पदार्थामुळे पण एअर पोल्युशन होतं. ओके. नेक्स्ट, मायक्रोबायल डिकेइंग प्रोसेस. जे ही सूक्ष्मजीवांमार्फतची ही जी प्रोसेस घडते त्याच्यामध्ये मिथेन गॅस, मिथेन वायू रिलीज होतो, बाहेर पडतो, आणि तो हायली टॉक्सिक असतो, खूप विषारी असतो, म्हणजे डेथ होण्याइतपत हा वायू विषारी असतो. ओके. म्हणजेच वायू प्रदूषण होतं याच्यामुळे. नेक्स्ट, इंडोर एअर पोल्युशन. आपल्या घरामध्ये पण आपण बऱ्याचशा अशा गोष्टी वापरतो ज्यांच्यामुळे एअर पोल्युशन होतं. काही ठिकाणी स्मोकिंग वगैरे केलं जातं, सिगारेट ओढली जाते वगैरे, त्याच्यामुळे पण एअर पोल्युशन होतं. ओके. नाउ सी नेक्स्ट पॉइंट, हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स. म्हणजे घातक जे पदार्थ आहेत जे हवेत सोडले जातात, कशामुळे? कंबशन ऑफ फ्युएल्स म्हणजे इंधनाच्या ज्वलनातून हवेत रिलीज होणारे, सोडले जाणारे घातक घटक कुठले आहेत बघा, विचार दे. 1st वन, नायट्रोजन डायऑक्साईड. 2nd, कार्बन डायऑक्साईड. 3rd, कार्बन मोनॉक्साईड. 4th वन, सल्फर डायऑक्साईड. आणि 5th वन, सूट. सूट म्हणजे काजळी. ओके, क्लिअर. नेक्स्ट पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, ओझोन लेअर इज. ओझोन लेअर इज द प्रोटेक्टिव्ह शेल. ओझोन लेअर बघा, ओझोनचा थर काय आहे? एक संरक्षक कवच आहे, प्रोटेक्टिव्ह शेल आहे आपल्यासाठी. का? वाय? बिकॉज फर्स्ट रिझन, इट इज अ लेअर ऑफ ओझोन गॅस. रेणुसूत्र काय आहे ओझोन गॅसचं? मॉलिक्युलर फॉर्म्युला O3. इट इज लेअर ऑफ ओझोन गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर. ना, स्थितांबर स्तराच्या, स्थितांबर हा जो थर आहे स्ट्रॅटोस्फिअर, या थराच्या खालच्या भागात, लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर, काय आढळतो? ओझोनचा थर आढळतो. इट इज अ लेअर ऑफ ओझोन गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर. ओके. सेकंड रिझन, the ozone gas absorbs the harmful ultraviolet rays coming from the sun. सूर्याकडून येणारे अतिनील किरण आहेत जी घातक असतात, ते काय करतो? हा ओझोन गॅस शोषून घेतो, ऍब्सॉर्ब करतो, शोषून घेतो. ओके. अँड प्रोटेक्ट्स, संरक्षण करतो. कशाचं? द लाईफ ऑन द अर्थ, पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण करतो. ठीक आहे. म्हणजेच काय?
ओझोन गॅस सूर्यापासून येणारी घातक अतिनील किरणे शोषून घेतो आणि पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण करतो. दॅट मीन्स द ओझोन गॅस ॲब्सॉर्ब्स द हार्मफुल अल्ट्राव्हायलेट अतिनील रेज, रेज मीन्स किरणे, कमिंग फ्रॉम द सन, सूर्याकडून येणारे, अँड प्रोटेक्ट्स द लाईफ ऑन द अर्थ. ओके. Therefore, ozone layer is the protective shell. ओझोन लेअर काय आहे? आपल्यासाठी संरक्षक कवच आहे. क्लिअर? तर आपण आत्ताच बघितलं की ओझोन थर आहे हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. आपण बघितलं की ओझोन थर आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तरी पण आपणच त्याचा नाश करायला सुरुवात केली आहे. कसं बघा, आपल्या घरामध्ये किंवा हॉटेलमध्ये एसी बसवलेले असतात बरं ना, वातानुकूलन यंत्रे बसवलेली असतात. त्याच्यानंतर रेफ्रिजरेटर्स असतात आपल्या घरामध्ये, हॉटेलमध्ये सुद्धा. यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराइड हे जे रासायनिक वायू आहेत ते हवेत मिसळल्यामुळे काय होतं? ओझोनच्या थराचा नाश होतो. ठीक आहे. म्हणजे जे आपण एसी रेफ्रिजरेटर्स वापरतो त्याच्यामध्ये हवा थंड करण्यासाठी हे जे 2 वायू आहेत रासायनिक वायू ते हवेत मिसळले जातात आणि ओझोनचा थर नष्ट व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युली ओझोनचा थर आपल्यासाठीच खूप महत्वाचा आहे सजीव सृष्टीसाठी आणि आपणच त्याचा नाश करायला सुरुवात केली आहे. बरोबर ना? द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉइड. बघा, ह्या ओझोन थराचा नाश होतोय. ओझोन लेअर इज डिस्ट्रॉइड इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराइड or the chlorofluorocarbons used in air conditioners, AC and refrigerators mix with air. म्हणजे वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे कार्बन टेट्राक्लोराइड अँड क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यामुळे, मिक्स झाल्यामुळे काय होतं? ओझोन थराचा नाश होतो. क्लिअर? आपण बघितलं की ओझोन लेअर आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. बरोबर ना? मग ओझोनचे महत्व सर्वांच्या लक्षात यावे म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. Okay, the 16th of September is celebrated as Ozone Protection Day. Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ozone. म्हणजे ओझोनचे महत्त्व समजण्यासाठी 16 सप्टेंबर 16th of September हा काय ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून डिक्लेअर केला, सेलिब्रेट केला जातो. ओके. ओके. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? काय माहित आहे? काय सांगतायत ते? इन मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई, पुणे और नागपूर, म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरांमध्ये बोर्ड्स आर डिस्प्लेड ॲट प्लेसेस ऑफ हेवी ट्रॅफिक. म्हणजे हेवी ट्रॅफिक मीन्स रहदारीचं ठिकाण. त्या ठिकाणी काही बोर्ड डिस्प्ले केलेले असतात. कशासाठी? टू शो द प्रपोर्शन्स ऑफ द व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द एअर ॲट दॅट प्लेस. त्या ठिकाणच्या हवेतील काही विविध घटकांचं प्रमाण दाखवण्यासाठी हे बोर्ड डिस्प्ले केलेले असतात. ठीक आहे. ड्यू टू दिस बोर्ड्स वी कॅन सी द अमाऊंट ऑफ हार्मफुल एलिमेंट्स इन द एअर. या बोर्डमुळे आपण काय पाहू शकतो? अमाऊंट ऑफ हार्मफुल एलिमेंट्स इन द एअर म्हणजे हवेतील जे घातक घटक आहेत त्याचं अमाऊंट, आपण किती प्रमाण आहे ते आपल्याला समजतं, आपण पाहू शकतो.
ठीक आहे. बघा, विविध महानगरांमध्ये मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये मुंबई, पुणे, नागपूर सारख्या असे बोर्ड डिस्प्ले केलेले असतात जिथे हेवी ट्रॅफिक असतं, रहदारीचं ठिकाण असतं. कशासाठी डिस्प्ले केलेले असतात? त्या ठिकाणचं म्हणजे विविध घटक आहेत घातक हवेमध्ये, त्याचं अमाऊंट प्रमाण समजण्यासाठी. ठीक आहे, मी गेलात तर निरीक्षण करायचंय. समजलंय? होमवर्क. व्हॉट वुड हॅव हॅपन्ड इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ? यू हॅव टू राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. काय मिनिंग आहे या क्वेश्चनचं बघा. पृथ्वीवर हवा नसती तर काय झाले असते? म्हणजे हवाच नसती तर पृथ्वीवर आपल्या हवाच नसती तर काय झालं असतं? व्हॉट वुड हॅव हॅपन इफ देअर वर नो एअर ऑन द अर्थ? ओके, याचा आन्सर तुम्हाला लिहायचं. यू हॅव टू कम्प्लीट दिस होमवर्क. ओके, क्लिअर? समजले?